हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला असंच कनेक्टेड राहा, सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा रेसिपी। तर त्याची रेसिपी बघणार आहोत आणि काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। चला तर मग त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करूयात। साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात टाकण्यासाठी शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ घेतलेलं आहे। तर हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि जास्त काही बारीक दळायची नाही। हे आपल्याला चटणीसारखं याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी टाकणार आहोत। आणि 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे आता आपल्याला साबुदाणे वडे बनवायचे आहे। त्यासाठी मी ही सर्व पदार्थ इथे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहेत बारीक, आणि हे बटाटेही बारीक करून घेणार आहे आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमध्ये चटणी ग्राइंड करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता मी बटाटा बारीक करून टाकलेला आहे। आता ही चटणीही याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आपण जे शेंगदाण्याची चटणी ते बनवलेलं ते बटाटा आणि साबुदाणा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे इकडे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत मी इकडे वडे बनवून घेतलेले आहे काही, आणि हे काही बनवायचे बाकी आहेत। तर चला मग आता आपण हे वडे तळून घेऊयात। आता मी जे बनवलेले वडे आहे ते व्यवस्थित असे तळून घेणार आहेत। मस्त आपण थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत। खूप क्रिस्पी होतात आणि आतून एकदम असे खूप छान लागतात साबुदाणे वडे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तळून घ्यायचे। तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते। कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा।